हाय फ्रेंड्स, आज आपण लेसन नंबर 23 मध्ये डेट अँड टाइम फंक्शन सिरीज मधील पार्ट 6 यामधील फंक्शन हॉवर हे शिकणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर फ्रेंड्स, हॉवर म्हणजे तास. आपल्याला जर टाइम मधून तास सेपरेट काढायचे असतील म्हणजे हॉवर सेपरेट काढायचे असतील तर काय करायचं, हॉवर या फंक्शनचा यूज करायचा. जर इथं तुम्हाला टायमिंग दिलेलं आहे, या टाइम मध्ये मला काय करायचं, फक्त हॉवर काय करायचं सेपरेट काढायचे आहेत. त्यासाठी काय वापरायचं, हॉवर फंक्शनचा यूज करायचा. कसा यूज करायचा बघा, इथं प्रॅक्टिकली बघूया आपण. काय करायचं, सेम इज इक्वल टू HOUR हॉवर ब्रॅकेट स्टार्टेड आणि त्यानंतर डेट काय करायचं, टाइम काय करायचा सिलेक्ट करून घ्यायचा. टाइम सिलेक्ट केला, ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर. बघा इथं 5 तास आले आहेत. ऑटो ड्राईव्ह करून घ्यायचं, जेवढे तास असतील तेवढे काय होणार इथं डिस्प्ले होतील. सेम इथं सोल्युशन पण दिलेलं आहे याचं. इथे एक असाइनमेंट दिली आहे, ती पण तुम्ही काय करायची आहे, सोडवायची आहे. असाइनमेंटचं सोल्युशन कसं असणार आहे, तर इथं यायचं इज इक्वल टू हॉवर ब्रॅकेट स्टार्टेड डेट टाइम सिलेक्ट करायचा. टाइम सिलेक्ट केल्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट एंटर. हे काय करायचं, ड्रॅग करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, टाइम मधून हॉवर्स सेपरेट करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॉवर हे फंक्शन पाहिलेलं आहे. थँक्यू. या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सेल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.